मुंबई मेट्रो लाईन 9 अंतर्गत काशीगाव ते दहिसर दरम्यान धावणाऱ्या मेट्रोचं उद्घाटन हे लवकरच पार पडणार आहे। विशेष म्हणजे या मेट्रोचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडणार आहे। दरम्यान मीरा भाईंदरमधील हे मेट्रो स्थानक सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आलंय। मेट्रो स्थानकाच्या नावावरूनही स्थानिकांमध्ये मतभेद पाहायला मिळतात। मीरा भाईंदरमधील मेट्रो प्रकल्पाभोवती सुरू असलेले वाद पुढील काळात आणखी कोणतं वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मीरा भाईंदरकरांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। आपण सध्या काशीगाव मेट्रो स्टेशन वरती आहोत। मीरा भाईंदर मध्ये लवकरच शहरामध्ये मेट्रोची सेवा सुरू होणार आहे। मुंबई मेट्रो लाईन 9 अंतर्गत काशीगाव ते दहिसर दरम्यान धावणाऱ्या मेट्रोचे उद्घाटन लवकरच पार पडणार आहे। या उद्घाटनाची तारीख सुरुवातीला 3 एप्रिल निश्चित करण्यात आली होती, मात्र काही कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे। या पूर्ण गोष्टीची माहिती मीरा भाईंदर शहराचे आमदार नरेंद्र मेहता यांनी आपल्या सोशल मीडियावरती दिलेली आहे। विशेष म्हणजे या मेट्रोच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे हे मीरा भाईंदर शहरात येणार आहेत। त्यांच्या हस्ते पार पडणार आहे अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे। दरम्यान मीरा भाईंदर शहरामधील हे मेट्रो स्थानक सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आलेलं आहे। कधी उद्घाटनाच्या तारखावरून वाद निर्माण होत आहे, तर कधी या प्रकल्पाचं श्रेय घेण्यासाठी शहरातील दोन्ही आमदारांकडनं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी होताना दिसत आहे। या प्रकल्पाने राजकीय वातावरण सुद्धा तापलेले दिसत आहे। याशिवाय मेट्रोच्या स्थानकाच्या नावावरही स्थानिकांमध्ये मतभेद होताना दिसत आहे। म्हणून या मेट्रोच्या प्रकल्पाभोवती जे आहे खूप सारे वाद सुद्धा पाहायला मिळत आहे। पण आता या सर्वांमध्ये जे आहे ही गोष्ट पाहायला सध्या सर्वात जास्त उत्साही असणार आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये मेट्रो आता कधी लोकांसाठी जे चालू होणार आहे, कधी मेट्रोची सेवा जी सुरू होणार आहे। या सर्व विषयामध्ये जे आहे मीरा भाईंदरकरांसाठी जे आहे अत्यंत उत्साह पाहायला सुद्धा मिळत आहे। मी गौरी पवार, पुढारी न्यूज, मीरा भाईंदर।